ऋतिश ए उठ रे. वाजले 10:30. आम्ही आत्ता उठलोय. आता आम्ही उठू नाश्ता करू आणि कुंकेश्वरला जाणार आहोत बीचवरती. बीचवरती जायचंय. बीच पण आहे तिथे. का बीच आउटफिट आणलाय तेवढा तो बोलता तुझा. आता बोल बोलता तुझा बोल. बाय बाय. ब्रेक दाब. ब्रेक दाब. येस. आता ब्रेक सोडू नकोस. पुढे गेली पुढे गेली. हे घे. बघितलं तेवढंच जातं. हाय गाईज. सो इट्स डे 2 ऑफ मालवण. कोकण. मालवणी एवढी नाहीत. तर आता आम्ही कुठे चाललो आपण? कुणकेश्वर मंदिरात चाललोय. तिकडनं आम्ही आता देवाचं दर्शन घेऊन पुढे जाणार बीचवरती. इथे तिथे फिरू आम्ही. सो आता मी हा व्लॉग हँडओव्हर करतोय ऋतिशच्या गाडीमध्ये. येस. हा मी आता क्लीन केलेला आणि हा तू क्लीन केलेला. तू क्लीन केलंस. हा मी क्लीन केलंय. आम्ही ब्रँडेड असतो. ब्रँडेड सांगितलेलं ना मला तो घ्यायला. ओ मॅडम घाल ना. आता घातलेलं चांगली वाटत होतीस. नाईस. सो आता निघून 5 मिनिटं पण नाही झाली आहे. 1 मिनिट पण एक मिनिट. हा ब्लॉगच यायला 1.5-2 मिनिटाचा झालाय. आणि यांना नाश्ता करायला थांबायचंय. का? कारण एका मुलाच्या मिस्टेकमुळे. नाही मुलाच्या मिस्टेकमुळे. कोण? मी. कारण तूच चाय पाडवलीस अदितीवरती. चिंटी मी चाय पाडवली. हा तीच मीच पाडली. हा बट ती त्याच्यामुळे त्याला नाश्ता काय चहा नाही भेटला वरून नाश्ता. एका केक वरती भागणार होती ती. आता ग्रुपचा खर्च. सो आता इथे आम्ही काय रिले न्यू रॉयल बेकरी. तुला काय हवंय? काय खायचंय? पाव नको. पाव अवॉइड कर. चिंटी पाव खाणं. काय खायचंय? समोसा पाव. तुझे लक्ष कुठे चाललेत मला समजतात. समोसा तुझे. एक समोसा. ऋतिशला कॉल लाव ना. विचार समोसा खाणार. अरे हात पुढे गेलाय तू. असं ना. ठीक आहे. समोसा ब्रेक. कसं आहे? नाहीच ना. तू काय ऑर्डर केलंय? पास्ता पाव. काय माहिती पास्ता चेरी पण. पास्ता आणि पाव. शी कोण खातं पास्ता आणि दादू? ॲटलिस्ट ही पब्लिकली कॉम्बिनेशन आहे. तुझ्यासारखं भजी आणि काय श्रीखंडासारखं तरी नाही आहे. चांगलं लागतं. खा तू. तिने अगदी लाडानी. माहिती आहे मला काय बोलली? अरे दिस इज पब्लिकली कॉम्बिनेशन. हे सगळेजण खातात. बोटात तुझ्या बाहेर निघेल ना कडक. माझ्या पहिल्या वेगळं फिलिंग वाटते. आता बोलतो पास्ता. तुम्ही शेफ असून तुम्ही पहिल्यांदा ऐकलेत ना. हा चेरी पण होती. फाइव स्टार हॉटेलमध्ये आम्ही इंट्रोड्यूस करतो करायला लागेल. हे लोक पाव पास्ता ट्रायडंट मध्ये असून आहे ना माहिती. कोकणात यायला पाहिजे. कोकणात पास्ता. मला कधी होते इट्स बेटर देन युअर कॉम्बिनेशन. कोण बोलला?
भजी आणि श्रीखंड. कांदा भजी आणि श्रीखंड. बाई ट्राय केलं ना, खूप लोकांनी ट्राय केलं. ते ठीक आहे, ते ठीक आहे. सी ठीक आहे. सी ते ठीक आहे. भजी आणि श्रीखंडच ओके. कॉम्बिनेशन्स बघितले ना, बघत एक हा भाई, काय हा. विचित्र करत असतो. गुलाबजाम बिर्याणी. ए नाही तेवढं नाही. गुलाबजामुन पावभाजी आणि गुलाबजामुन ते मेन कोर्स डेझर्ट खाल्लेलं ठीक आहे, ते मिक्स करून नाही एकत्र जाणार ना. मिक्स करून खातो तो. मी आता चाललो कुणकेश्वर मंदिरात. या मग आता direct तिकडे भेटू. ठीक आहे. काय तिथे भेटू. डे 2च्या ब्लॉगचं इंट्रोडक्शन तिथे शूट करू आपण. हो. या अशी Bye. एनर्जी पाहिजे. Adios. आतासाठी बाय. Cheers. चांगलं आहे लिंबू पाणी. चिंटेला ते चिंटेला भूक लागली असते. त्यात चिवचिवत आहे त्यात. चिवचूत आहेत आमचे, चिवचूत आहे. चिवते दे ना. दे ना. स्वस्त ट्रिप कशी करायची तर स्वतःची बॉटल कॅरी करायची पाण्याची, त्याने अर्धा खर्च वाचतो. चला मॅडम. तुझी आधी बॉटल संपवती, गरम झालंय पाणी. ती आता फ्रीज मध्ये. सिम्पल आउटफिट आहे, लोकांची सिम्पल आउटफिट आहे. सिम्पल आउटफिट आहे. सिंपल आउट. हे पण जास्त खर्च नाही. 200ची पॅन्ट ट्रॅक. हे पण जास्त खर्च नाही. दीदीचा माल आहे. 400. दुबई से लाया है ये, हम लोग के मुंबई में भी मिलता है, पर दुबई के नाम पे इसका रेट बढ़. चल 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 पकाओ कुर्ला गँग कुर्ला गँग कुर्ला गँग कुर्ला गँग कुर्ला गँग. काय आलं. अच्छा गाडी हात नाही सोडत आहे तुझा. हा. एवढं प्रेम. माझी बेबी आहे ना. नमस्कार मित्रांनो. आज आहे डे 2 ऑफ कोकण ट्रिप. या आम्ही आज आलेलो आहोत ॲज यू कॅन सी कुणकेश्वरला. ॲज यू कॅन सी इकडे आपण आता बीच वरती आलो आणि तो सिनिक रोड त्या रस्त्यातून आलो आम्ही. तो चढण येते आणि तो दिसतो ना असा पूर्ण असा बीच दिसतो. फुल सी एकदम असा ग्रीन ब्ल्यू कलर. Green blue, हा. ट्रान्सपरंट एकदम ट्रान्सफर. आता आम्ही गाडी तिकडे लावली खाली. गाडी तिथे लावली. आम्ही आता तिथे जातोय थोड्या वेळात. शूट आणि थोडं फोटोशूट, मंदिरात जायचं आहे, नंतर मग खाली थोडा वेळ बीचवर जाऊ. सो स्टे ट्यून्ड. स्टे ट्यून. आणि आज फूड पर्यंत व्लॉग बघा. काल आम्ही रात्री आलो. काल रात्री असं शूट करायला काय नव्हतं म्हणून आम्ही फटाफट म्हणजे जाम थकलेलो ड्राईव्ह आणि सगळं. मानसिक परिणाम होता आणि ट्रिपच्या अगोदरचा झालेला तो ड्रामा मानसिक आम्हाला असं रेस्ट करायची होती. ज्यांना माहिती आहे त्यांना मी मनातूनच शिवे देतो, समजून घ्या. ठीक आहे. ओंकारच्या मम्मीनी एवढं चांगलं जेवण केलं. आहे दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, रात्रीचं जेवण एवढं अंगावरती आलं की झोपलोच गेलो आम्ही. आम्ही बोला गेलं खड्ड्यात झोपा आता. चला आता. तर आज आता आम्ही आलो. हे बघा फूड पर्यंत ब्लॉग बघा. पुढे चिल्ली पिल्ली बघा आमचे. आम्ही जवळ छोट्या पोरांना पण घेऊन जातोय ट्रिपला. आणि सर्वात जास्त दुःख कोणाच्या वाटते त्या तिसऱ्या गाडीचं वाटते. अरे हा, ती गाडी फुल एकदम बोरिंग होणार आहे. Boring गरमीतून येणार, गरमीतून जाणार. आणि आम्ही इथे कुणकेश्वर बीचला 2 गाड्या आणि हा व्ह्यू. नाल्या का इकडे बघा. कोण कार्ट. हा मी कार्टाच आहे. मी कार्टाचा मोठा मला माहिती. काय डेडली डू. We are here at the location, guys. As you can see, car. View. बस अजून काय नको. बस आता आम्ही कुणकेश्वर बीचच्या इथे आहोत. आणि आम्ही आता हा बीच आहे.
व्हिडिओ सेक्सी आले ते ऑल टाइम आधी तुम्ही व्हिडिओ काढलाय सनरूफचा उपयोग भाई सनरूफ नहीं तो क्या हो गया, खिड़की के ऊपर अपन जाते हैं वीडियो के लिए. एका पॉइंटला असं झालं असतं ऋतुष पण बाहेर आला असता सगळ्यांची रिएक्शन साक्षी साक्षी अशी पण आहे आता गरम पण असं वाटत पण नाही गरम होते हवा आहे म्हणून. हवा आहे म्हणून काय वाटत जास्त नाही गरम पण नाही वाटत आहे. या इथे इथे हा बीच आहे हा या साईडला बीच वरती पण जाणार आहोत का आपण बीच वरती जाऊ शकतो ना खाली ओके नाईस आता आम्ही आलेलो आहोत कुणकेश्वराच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता इथे हे टेम्पल आहे हे टेम्पल आहे ते हे कुणकेश्वराचं मंदिर. मंदिर म्हणावं. कुणकेश्वराचं पवित्र देवस्थान देवस्थान आहे. सर्व देवगड वासियांचं व कोकणी मालवण कट. गाईज आम्हाला कुणकेश्वराच्या मंदिरात माकड दिसलेलं आहे. तुम्हाला माकड बघायचं असेल तो बघा तिकडे बघा, तो मोबाईल घेऊन आहे बघा. आमचा आधुनिक माकड आहे. आमच्या माकडाला मोबाईल, घरची कामं, कुत्रा सगळं करता येतं. सगळं करता नाही सॉरी सगळं करता नाही. शिवी बाबा मी ऐकलं नसतं मारलं आम्ही आता कुणकेश्वराच्या मंदिरात आलेलो आहोत. कुणकेश्वराच्या मंदिराच्या नावाने सिद्धिविनायकची लाईन आठवली. कारण की एवढी मोठी लाईन सिद्धिविनायकला असते सकाळी सकाळी. कधी इथल्या रहिवाशांकडनं ऐकायला भेटलं की इथे कधी लाईन नसते. हो आणि इथे अजून लाईन आजच आहे. काय मेला केलं म्हणून तुका चांगलं आहे लवकर जाऊया. हे मेले कोणी उठलेच नाही कधी माहिती. हे अंका उठूक होणार नाही सकाळी गावा केले. तू हा गोप्रो मध्ये फुटेज आहेत माझ्याकडे. स्वतः येत नव्हता काय बोलतो तुम्ही लेट उठलात. कोण बोलला मी हे शिव्या घालतो इकडे आलं शिव्या घालतो तेच बोलते मंदिरात आलं. बसा रे भांडण देवाचं नाव घ्या थोडं माझ्याकडे. तर आम्ही आता दर्शन घ्यायला नंतर बोलू आज व्हिडिओ अलाउड नाही मग इथेच आम्ही बाय आता आहे ना 10 किलो रुबी का काय कट हे फेकून द्या कोणाचे असते त्यांची. चला कुठून लिंबू पाणी प्यायला चाललं. लिंबू पाणी नॉन कोकणी लोकांना विचारूया कसं वाटतंय तुम्हाला. असं वाटतं काय बोलला घाटी नाही रे ती ओसाड जमिनीतली आदिवासी बोलतो. आता कुणकेश्वराचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे. आता आम्ही रिफ्रेशमेंट घ्यायला लिंबू पाणी प्यायला जाणार आहे. लिंबू पाणी दादा गोटी सोडा. हा गोटी सोडा भेटत असेल ना रे इथे नाही भेटत. मला फक्त ती गोटी पॉप करायला मजा येते ते. मी केले मी काय करतो मी असं प्यायला जातो त्याला बोलतो अंकल मेरे को देतो ना मी उघडतो कारण तो आवाज त्या प्रेशर पण खूप जोरात लावावा लागतो. लिंबू पाणी किती लिंबू पाणी 1 2 3 4 5 7 7 लिंबू पाणी कोकम सरबत 6 लिंबू पाणी आणि 1 कोकम सरबत. तू लांब राहूनच गो तर जेंगा बोलवतो सांगता सुभांगीच्या बाबांना जा जरा ना हाक मारून जा जरा हाक मारून सांग जा नाही जा घरी यायचं जरा सांग. भाजीची हवे तर घेऊन जा घरी माझ्या. संपायचं नाही. किती म्हटलं 7 ना 6 लिंबू पाणी 1 कोकम दिलं ना. कोकम सरबत दिलं होय कोणाला गाडी थांबलेली आहे पुढे जाऊन फोटो. अरे फक्त
हे झालं आमची व्हिडिओ काढून झाली. मस्त थंड थंड हवा लागते आता. व्हेंटिलेटेड सीट आहे. ठीक आहे ना. ठीक आहे. तसं नाही बोलत आहे ते बोलत बसतोच लावे. इथे बस आहे. बसतो का बस जाव्यामध्ये. मग शेवटी फास्ट आपलीच जाते ना. म्हणून बोलतो. काय त्यांनी पळवलं त्याला मायलेज भेटतं ना. मला मायलेज भेटतो. आता बोल. आता बोल. चालवतो माझी चालवते ना. चला गाईस, त्याला शिकवायची गाडी. ट्रिप संपलेली आहे. लोकांसमोर आम्ही आता ट्रिप संपलेली आहे. आपण चेकआउट करत आहोत. चेकआउट करत आहोत रूम मधनं. चेकआउट करतोय रूम मधनं. लॅपटॉप ना. चार्जर तेवढं चार्जर लावायला बॅगेत टाक. ए चला चार्जर बॅगेत टाकशील. भाई लिटरली चेकआउट फिलिंग येते. चेकआउट फिलिंग येते ना. आम्ही आता ही माझी बॅग आता आम्ही चेकआउट करतो. बसायला तर असा गेलेला असा काय रूम मध्येच राहिलो. चला आज वन डेचा चेकआउट झालाय. ए फुलाची जीन्स साक्षी चार्जर ठेव. हो हो. आम्ही डेडिकेशन बघा या ट्रिपसाठी. लॅपटॉप घेऊन फिरतोय आम्ही. का कारण का गोप्रोचे फुटेज आहेत. नाही आमचं झालं. फक्त चार्जर सगळं बघा आणि या इथे या रूम मध्ये. काय राहिलं या रूम मध्ये काय नाही. चला वॉशरूम. ए साक्षी वॉशरूम मध्ये बघ कमोड मध्ये तुझं डोकं. घेऊन गेलेले आहेत मला पडलं. चला ऑफिशियली आता दोन रूम मधनं चेकिंग डे टूचा. आता आम्ही ऋतिशच्या घरी चाललोय कुडाळला. हाय गाईस. ए चेकआउट. लोकेशन काय सांगतो कुडाळ. हे पॉवर बँक आहे. कुडाळच्या इथून किती लांब आहे. बाय ब्रो. बाय तू इथेच राहणार ना काय इथे. चल ग काय अभ्यास करते. अभ्यास नको करू. उत्साही मेंबर. नवीन ड्रायव्हर गाडीत बसलाय. जुने ड्रायव्हर. ओ पट्टू चला. काय बोलला पट्टू. बस आता याला थेटर दाखवतो. काम करून मी केरोसिन दाखवतो याला करून. डिक्की खोल. हे थांब. डिक्की मध्ये आपल्याला लॅपटॉप ठेवायचा आधी. स्पीकर कशाला एवढा ब्रदर फाची ऑन. ब्रदर मेरे घर पे चालू नाही का. सो डे टूचा आता शिफ्टिंग चालू आहे आमची. फायनली पुढे जाणार आहोत ऋतिशच्या गावी. 2 गाड्या सेम. जस्ट बीचवरती फिरायला फ्लिपफ्लॉप विकत घेतले. म्हणजे सँडलनी आणि शूजनी काय होणार मग फ्लिपफ्लॉप विकत घेतले. काय आठवण म्हणजे उडाली ती. गरम लागलं त्यांना एकदम. याच्यावर काय केलं ओमकारनी तसा केलेलाच तसं. ॲशफोर्डला केलेलंच तसं केलं त्यांनी. कचरा के पास कचरा. चला काकी बाबाय. कुडाळ बॉईज कुडाळ. कुडाळ मागे ऑप्शन आहे माझ्याकडे. पुढे काय पुढे 2 एवढा टायर गुळगुळीत झाला आणि कोकणात चालवतोय. हा त्याची एपिक गाडी आहे त्याची. 2 लाख किलोमीटर झालेली. बघू शकता 5 वाजलेत 5. सो आता आम्ही निघू. 1 तासात पोचू ना आपण. 2 तास 2 तास लागतील. एक झोप काढू तोपर्यंत आम्ही. बाय. डायरेक्ट ऋतिशच्या घरी भेटू. कट. 2 दिवसानंतर आज तिथं 30 भरून टाकू. तुझ्या इथे स्वस्त भेटतं कशाला. फुल नाही तू डिझेल आहे. ही स्कोडा आहे. ही बघ
हे तुझ्या इथे स्वस्त भेटतं होतं पेट्रोल तुझ्या गावात कधी हे तू कुठून तिकडनं चालत आलास चालत ठेवलेला 20 लिटर पेट्रोल आहे काढा. ऋतीश 2 दिवसात तिसरा स्टॉप ना तुझा दुसरा तुझा पण दुसरा आहे ना हा सॉरी दुसरा स्टॉप डे 1ला पहिला एक स्टॉप आता डे 2चा पेट्रोल रिफिल करतोय आम्ही. या मॅडम पूर्ण झोपल्यात ट्रिप पसरले. स्मेल ऑफ मनी मनी. ही पेट्रोलची गाडी ही डिझेल ॲज युजुअल ऋतीश बस द स्मेल ऑफ मनी ना नाही किती 28 ना 2100. सो आता आम्ही आता कुठला स्टॉप नाही ना घ्यायचा आहे डायरेक्ट कुडाचा स्टॉप ऋतीशच्या घरी. सो बाय गाईज सी यू देअर. आता नो स्टॉप आता डायरेक्ट ऋतीशकडे कुडाळ 2 तास मी मस्त झोप काढणार आहे झोप लागली तर. सो बाय. वारंग सो दिस इज हाऊस हो सो ऋतीशच्या घरी आता आम्ही पोचलेलो आहोत. ऋतीश बॉय ओ भूत बंगला काय ती बावली लटकते चिंटीला घाबरू येतं. कसं वाटतंय ऋतीश आम्हाला तुमच्या वारंग रेसिडेन्स मध्ये घेऊन आल्याबद्दल. सध्या चावी भेटत नाही वॉच चावी आहे की नाही बघितली पाहिजे. हा कुल्ला नसीब कथा कुल घ्या अरे काढणार दॅट साऊंड ब्रो भूत बंगला. वेलकम टू भूत बंगला. कम ब्रदर कम. सो या बघूया मनोज ऋतीश प्रोनाऊन्स करते मनोंजव मग नोच्या वरती हे कुठे आहे टिंब म्हणून सी त्यांनी मग काय माहिती काय नाव आहे काय माहिती. दोन गाड्या मी जस्ट ऋतीशच्या घरी पोचलोय. हे ऋतीशचं घर आता दाखवण्यासारखं काय नाही का काळ खूप झालेला आहे. सो या आता फक्त तयारी. हा स्पीकर हे असं वाटतंय की गणपतीला आल्यासारखी शॉप. तू अशी लटकतेस ना मग ऋग्वेद आठवतो मग ऋग्वेद आठवतो. गणपती बाप्पा मोरया. हो नाईस या. एक बेडरूम एक खोली हा एक छोटा टेरेस. कुठे आहात रे? अच्छा वरती आहात. चिंटी उडी मार इकडनं. दिवाळीची साफसफाई. गणपतीची साफसफाई. आम्ही आता इकडे आता ऋतीशचं घर साफ करतोय. या अदिती उर्फ चिंटी मॅडम लादी पुसतात आहेत. किती ग गुणाची. हे बघ
हवंय राहू दे आता झालं. मग मी बाहेरचे स्टेअरकेस आणि हे पुसतोय लावली. आता आम्ही थोडी साफसफाई करून भेटतो. बाय बाय.